सज्ज आहोत। नागपूरमधल्या सावनेर नगर परिषदेमध्ये भाजपनं उच्च विभूषित महिलांना उमेदवारी दिली आहे। कुणी इंजिनियर आहे तर कुणी एमबीएचं शिक्षण घेतलेले उमेदवार आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना मंगळे यांनी इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलंय। महत्त्वाचं म्हणजे उमेदवारीसाठी त्यांनी महामेट्रोमधील मोठ्या पगाराची नोकरी देखील सोडली आहे आणि राजकारणाची वाट धरली। समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आलोय असं त्यांचं म्हणणं आहे। नगराध्यक्ष पदासाठीच्या संजना मंगळे आहे, त्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे। सोबतच त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातली नोकरी सोडून त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून पुढे आलेले आहे। सोबत इतरही उमेदवार या उच्च विभूषित आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। संजनाताई, खरं तर हा पहिला निर्णय जेव्हा घरच्यांनी घेतला किंवा तुम्ही घेतला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विषय होता? सुरुवातीला तर पहिला प्रश्न की तुमचं शिक्षण काय? माझं नाव संजना मंदार मंगळे। माझं बी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं आहे आणि MBA झालं आहे मार्केटिंगमध्ये। मी ॲज अ असिस्टंट सेक्शन इंजिनियर महाराष्ट्र मेट्रो रेलमध्ये जॉब करत होते। कधी सोडला जॉब तुम्ही? 1 महिन्याआधी। जेव्हा तुमचं ठरलं की निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे, हां, महिला आरक्षित जेव्हा सीट आली आणि मला वाटलं की माझा आता चान्स आलेला आहे जनसेवेचा, तेव्हा मी हे पाऊल उचललं। शक्यतो कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून राजकारणात यायला महिला टाळतात, पण तुम्ही तो निर्णय घेतला, त्या पाठीमागे काय विचार होता डोक्यामध्ये? तुम्हाला माहितीच असेल, माझे सासरे दादारावजी मंगळे आणि माझे मिस्टर मंदार मंगळे हे आधीपासून BJPचे कार्यकर्ते राहून चुकलेले आहे। तर घरी वातावरणच असं राहायचं की वाटायचं की चला आपण पण यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे। मी एकटीच अशी असायची की जे जॉब 10 ते 6 जॉब करायची। हे लोक सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत जनसेवेमध्येच राहायचे। तर मला पण असं वाटलं की मला हा जेव्हा चान्स मिळत आहे तर आपण पण याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे। शिक्षणाचा फायदा हा नक्की होतोच। तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा आणि कुठूनही काही करा तर तुमचं शिक्षण जे आहे ते नेहमी फायद्याचं असतं आणि आपण तेच डॉक्टर आशिष देशमुख जे काम करत आहेत त्यांच्या कामामध्ये आपण आपल्या प्रभागाचा विकास करून खारीचा वाटा देणे हा माझा प्रयत्न राहील। नगरपंचायत आणि नगर परिषदेमधल्या अपक्ष उमेदवारांना उद्या चिन्हाचं वाटप होणार आहे। त्यामुळे अपक्षांच्या प्रचाराला अजून सुरुवातच झालेली नाहीये। हा प्रचार